स्टार्ट। माझे नाव जुनेद चांद मुलानी। मी हा प्रयोग करणार आहे। एक मेणबत्ती घेतलेली आहे, साखर थोडीशी, माचीस आणि चमचा। जुनेद आपल्याला प्रयोग करून दाखवतोय। यामध्ये साखरेचं रूपांतर किंवा साखरेत होणारा बदल आपण पाहणार आहोत। या प्रयोगामध्ये प्रकरणाचं नाव काय आहे आपल्या? शाबास, चेंजेस। कोणते चेंजेस? फिजिकल अँड केमिकल, भौतिक आणि रासायनिक बदल। तर या साखरेमध्ये आपल्याला रासायनिक बदल कसा होतो हे तपासून पाहायचे आहे, त्यासाठी आपण हा प्रयोग करतोय। तर या प्रयोगामध्ये सगळ्यात सुरुवातीला जुनेद थोडी साखर घ्या चमच्यामध्ये, कागद घ्या, चमचा पकडताना यात पकडायचा, हाताला चटका बसणार ना। चमचा माझ्याकडे द्या आणि मेणबत्ती पेटवा। आता चमचा त्यावर धरायचा, चमच्याला हात नको लागून देऊ, फक्त थोडंसं वर धरायचं। वाटल्यास याच्यावर असा हात टेकून तुला सपोर्ट घ्यायचा, वाटल्यास पिटीचा। विजल ती थोडी वर, उष्णतेचं प्रमाण आपल्याला इथे कमी पडतंय थोडंसं, तरी देखील हा प्रयोग कशा प्रकारे होतोय हे आपण पाहणार आहोत। या प्रयोगासाठी थोडा वेळ लागणार आहे, तोपर्यंत मला काही प्रश्नांची उत्तरे सांगा। भौतिक बदल यामध्ये उदाहरण काय देता येईल? भौतिक बदलाचं उदाहरण, फिजिकल चेंज, कोणतं एखादं उदाहरण तुम्हाला वाटेल ते, की ज्यामध्ये काय बदलत नाहीत, पदार्थाचे गुणधर्म बदलत नाहीत, परंतु त्याचं बाह्य रूप मात्र बदलते, असं एखादं उदाहरण कोणतंही, छोटं मोठं। हेस स्मिता? फुलाची कळी फुलात रूपांतरित। बरं, अजून? बर्फाचं पाणी होणे। बर्फाचं पाणी होणे, बर्फ असताना सुद्धा गुणधर्म तेच, आणि पाणी झाल्यावर सुद्धा गुणधर्म तेच। शाबास, अजून मुलं? हां सांगा। लाकडाचा टेबल बनवल्यानंतरही लाकूडच राहतं, लाकडाचं प्लास्टिकमध्ये किंवा काचेमध्ये रूपांतर होत नाही, म्हणजे पदार्थ मात्र तोच राहतो, बरोबर आहे? म्हणजे फक्त आकार बदलला परंतु पदार्थ तोच राहिला, म्हणजे हा बदल कोणता, भौतिक की रासायनिक? भौतिक। केमिकल की फिजिकल? शाबास, व्हेरी गुड, व्हेरी गुड। इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला साखर थोडी वितळताना दिसत आहे, थोडीशी आपल्याला वितळताना दिसत आहे साखर। तुम्ही एक हात असं यावरती ठेवा आणि त्याच्यावरती दुसरा हात टेकून सपोर्ट घ्या, हां, म्हणजे तुम्हाला हाताला कळ लागणार नाही। आता जमलं व्यवस्थित? साखर वितळताना आपल्याला थोडी थोडी दिसत आहे। बरं, आता साखर स्टेट कोणती याची? सॉलिड स्टेट, बरोबर। आणि आता उष्णतेमुळं तिचं द्रवात रूपांतर होते, स्टेट कोणती? कशी चेंज झाली? सॉलिड टू लिक्विड, बिकॉज ऑफ हीट। व्हेरी गुड, व्हेरी गुड। पहा इथे आता स्पष्टपणे दिसत आहे आपल्याला। आता मुलांना मला इथं साखरेचा रंगही थोडासा बदलताना दिसतोय, काय होतंय रे? फक्त भौतिक बदल होतोय की रासायनिक बदलाला सुरुवात झाली? व्हेरी गुड, व्हेरी गुड। तुम्हालाही काही न दिसत असेल, बरोबर आहे? कलर थोडासा चेंज झालेला, साखरेचा पाक तयार होतोय। जिलेबी करायची कोणाला?
हाताला जपा, चमचा गरम झालेला असेल आता. साखर रंगाने कशी होती रे बिचारी? बिचारी गोरीपान होती. आणि आपण आता त्याचा रंग कसा करून टाकलाय? हळूहळू तो काळ्या रंगात रूपांतर होताना आपल्याला दिसते. अगोदर होता तांबूस, परंतु आता मात्र काळा रंग होताना आपल्याला दिसते. संस्कारच्या तोंडाला पाणी सुटताना थांबवायचा प्रयोग का चालू ठेवायचा? म्हणजे फार कोळसा करायचा बिचारी. बाहेर पडायला लागलं. पडत पडत तरी वरती धर, तरी वरती धर. पडू दे, काय अडचण नाही. चमचा फक्त सरळ धरण्याचा प्रयत्न कर. आपल्याला त्याला संपूर्ण उष्णता द्यावीच लागणार आहे, कारण की आपल्याला पूर्ण काळा पदार्थच पाहिजे शेवटी. त्यासाठी साखर कुठेही आता दिसत नाही. ते आता बस करावा प्रयोग. आता झालंय ते भरपूर काळ्या प्रमाणात आपल्याला दिसतंय चांगलं. प्रांजली पुढे बाई. या प्रयोगामध्ये आपण नवीन विद्यार्थिनी समाविष्ट करून घेतोय, जिचं नाव आहे प्रांजल सावंत. तुम्ही आता मेणबत्ती फुंकण्याचं काम करायचे. बळच वाढदिवस साजरा झालेला आहे. हा, आता चॉकलेट वाटावं लागते. आपण पाहू शकतो की साखर आणि तिचा रूपांतरित झालेला हा पदार्थ उष्णतेमुळं, याला रासायनिक बदलाचं एक खूप मोठं उदाहरण, आपल्या समोरचं उदाहरण, जिवंत उदाहरण आपल्याला म्हणता येईल. वाचण्यापेक्षा असा प्रयोग केलेला कधीही चांगला, जे आपल्या कायम लक्षात राहतं. आता आपण पाहिलं होतं की रासायनिक बदलामध्ये चव बदलते, रंग बदलतो, गंध बदलतो, त्यानंतर त्याचं टेक्स्चर सुद्धा बदलतं. मग हे सगळं काही इथं बदललेलं आपल्याला दिसतंय, कारण की खरी साखर बिचारी अशी होती. साखर आपल्याला खूप शिव्या शाप देत असेल बिचारी, काय होते मी, काय झालंय माझं. आणि आता ही साखर आपण अजून एक व्यक्ती समाविष्ट करतोय प्रयोगामध्ये, कृष्णा. आमच्या वर्गातील कृष्णा बासरी घरी ठेवून आलाय. हा, याचं थोडंसं गरम नसेल, नाही अजून आहे, गरम आहे. थोडा वेळ त्याला आपण खाली ठेवूयात, थंड होण्यासाठी त्याला खाली ठेवूयात थोडंसं. तर चमच्यातील काळा पदार्थ थोडासा आम्ही कर्कटकच्या मदतीने थोडासा लूज केला आहे. आता कलर तर बदलताना आपल्याला दिसला, त्याचं टेक्स्चरही आपल्याला बदललेलं दिसलं. आता त्याची चव आपल्याला बदलली का हे चेक करायचं आहे, आणि यासाठी आपल्याला मदत करणार आहेत कृष्ण देवराय सिंग. सांगा, पूर्ण नाव सांगा. हा, घ्या त्यातून थोडासा पदार्थ. साखरेची बाळा ती नाही काय, छान लागते का बघा बरं का. नाही का, साखर कशी लागली बरं, चव सांग. काय सांगितलं त्यांनी, पुन्हा एकदा ऐका सर्वांनी. साखरेची चव कडू झालेली आहे. आता जी साखर आपण पूर्णपणे वितळवली, त्यानंतर तिचं कलर वगैरे सगळंच बदलून गेलं. तीच साखर जेव्हा कृष्णाने खाऊन पाहिली तेव्हा ती कडू लागली. सगळं काही बदलून गेलं, साखर बिचारी साखर राहिली नाही. याचाच अर्थ कोणता बदल झाला, सगळे एकदा सांगा. व्हेरी गुड. प्रयोग थांबूया तिथे. सर्वांचे एकदा अभिनंदन.